अकोला शहराला काटेपूर्ण प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातोय, मात्र आता हेच पाणी नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे। पिण्याच्या पाण्यात जिवंत अळ्या आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे। नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असतानाही प्रशासन डोळे झाकून आहे का, याचा सविस्तर आढावा घेऊया या विशेष रिपोर्टमध्ये। अकोला शहराला काटेपूर्ण प्रकल्पाच्या पाण्याचे जलशुद्धीकरण करून पाणी पुरवठा केला जातोय, मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त दूषित पाणी पुरवठा सुरू आहे। शहरातील जुन्या भागातील अनेक घरांमध्ये पाण्यात जिवंत अळ्या आढळून आल्या आहेत। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। या दूषित पाण्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतो आहे। अनेक नागरिकांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे। आरोग्यावर संभाव्य धोका वाढल्याने नागरिक संतप्त आहे। महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे नागरिक संतप्त झालेत। महापालिकेच्या जलप्रदा विभागाने आधीच आश्वासन दिले होते की काही दिवसात पाणी शुद्ध केले जाईल, मात्र परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखीच बिघडली आहे। पाणी जे आहे ते पाणी पिंगट आलं आणि त्यामध्ये बारीक बारीक किडे आढळून आलेले आहेत। निश्चितच पाणी म्हणजे जीवन आहे आणि पाणीच जर हे आमच्या आरोग्यास धोकादायक झालेलं आहे, आम्ही हे जर पाणी पिलं तर आमचं आरोग्य पूर्णपणे पाण्यावरच जीवन आहे, पण आमचं आरोग्य मला तरी असं वाटतं की धोक्यात आहे आणि याची प्रशासनाने दखल घ्यावी, जेणेकरून आमचं आरोग्य जे आहे ते सुरळीत राहायला पाहिजे। आणि आज तर खूपच एकदमच हे होऊन गेलं की पाण्यावरच जीवन आहे आणि पाणी जर असं गढूळ आणि ते डोकडेवाले आलं तर आम्ही काय प्यायचं, हा नागरिकांचा इथे प्रश्न आहे उपस्थित झालेला की असं गढूळ आणि दूषित पाणी आम्ही प्यायचं का, त्याच्यामध्ये किडे असलेले। आम्हाला कोणतेही शुद्ध पाणी मिळत नाही, प्रशासन झोपले आहे। ही समस्या लवकर सोडविली नाही तर आम्ही मोठे आंदोलन करू। एवढं घाणेरडं पाणी आणि त्याच्यामध्ये किडोक्या, जंतुका, डोकडेका अशा प्रकारचं घाण पाणी येते आणि त्याच्यातून एवढंच नाही की याच्यापासून पोटाच्या बिमाऱ्या लागलेल्या आहेत। कोणाला संडास लागतात, कोणाला उलटे होतात। अशा प्रकारचं वातावरण जे आहे या पाण्यामध्ये जर दूषित होत असेल तर आपले महानगरपालिकेचे आयुक्त या ठिकाणी काय करतात, त्यांच्याकडे या लोकांच्याकडे का त्यांचं लक्ष नाही यायचं। आमच्या तक्रारी आहेत भरपूर, आम्ही वेळा तक्रारी करतो, पण तक्रारीवरही त्यांच्यावर काहीच असं होत नसेल तर काय फायदा अशा आयुक्ताचा अशा या महानगरपालिकेचा। लोक टॅक्स भरतात, लोक पाण्याचा टॅक्स भरतात, नळाचा टॅक्स भरतात, तरी असं जर पाणी जर वापरत असतील, भेटत असतील यांना लोकांना कशी परिस्थिती निर्माण होईल, याच्यापासून दुष्परिणाम परिणाम होईल। आणि दुष्परिणाम परिणाम झाला तर कोणी ज्या वार्डामध्ये अशा प्रकारच्या तक्रारी जर वाढल्या आणि पाणी जर दूषित जर मिळालं आम्हाला तर आम्ही मोर्चे घेऊन आम्ही तुमच्या छातावर नाचू, आम्ही देतो, स्पष्ट सांगून आलो मी। प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास ही समस्या अधिक भयावह होण्याची शक्यता आहे। आता नागरिकांनी एकत्रित येऊन महापालिकेच्या निष्क्रियते विरोधात लढा उभारण्याचा निर्धार केला आहे। नागरिकांना शुद्ध पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना जिवंत अळ्या असलेले पाणी प्यावे लागत आहे। ही परिस्थिती अधिक बिघडण्याआधी महापालिकेने तातडीने उपाययोजना करावी।